आज सकाळी लवकर उठून वटपौर्णिमेच्या सणाची तयारी करायची होती. तसं माझा आज लग्नानंतरचा पहिला सण आणि वटपौर्णिमा पण माझी पहिलीच आहे, त्यामुळे मला एक्साइटमेंट पण होती. मग उठून पटापट मी लवकर आंघोळ करून आवरायला घेतलं. त्यामध्ये पहिल्यांदा देवपूजा करायला घेतली. सण म्हटलं की देवपूजा आली. मग पूजा करून मम्मी तोपर्यंत स्वयंपाक बनवत होत्या सणासाठी, पुरणपोळ्या वगैरे. मी देवाला नैवेद्य ठेवला आणि माझी पूजा संपवली. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी सोबत आवरायला घेतलं आणि आवरलं, कारण आम्हाला वडाच्या झाडाच्या पूजेसाठी बाहेर जायचं होतं. त्याच्यानंतर मम्मी मला सांगत होत्या पूजेसाठी सामान काय काय घ्यावं लागतं. त्यामध्ये त्यांनी गहू, तांदूळ, अक्षता, ओटीत सामान, नारळ, आंबा वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या. प्रत्येक गोष्ट कशासाठी घ्यायची, काय असतं वगैरे सांगत होते. मग आम्ही दोघे आवरून घराबाहेर पडायला लागलो वडाच्या झाडाच्या शोधात, कारण बरीच गर्दी होती सणामुळे, सगळे आले होते. झाडापाशी शेवटी पोहोचल्यावर मला तिथे गेल्यावर मम्मीनी परत एकदा सांगितलं पूजा कशी करायची झाडाची. मग आम्ही दोघींनी मिळून पूजा केली. सोबतच फेऱ्या मारल्या, वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या. तर त्या फेऱ्या मारत असताना मला एक गोष्ट सांगायची की मी आतापर्यंत हॉस्टेलमध्येच राहिलेली मुलगी आहे. कधी सणवार करणं किंवा असं सजून धजून काही करणं हे माझ्यासाठी खरंच खूप वेगळं आणि नवीन आहे. मी जास्त म्हणजे कधी हॉस्टेलला असल्यामुळे या गोष्टींचे रिच्युअल्स फॉलो करायचं असं जास्त माझा कधी संबंध आला नाही. तरी खूप छान वाटत होतं सगळं करायला. सणासोबत मला एक वाटत होतं की वटपौर्णिमा म्हणजे नक्की काय स्टोरी. तर सावित्री आणि सत्यवानाची कथा. सावित्री आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या बुद्धीच्या आणि एकनिष्ठेच्या बळावर यमराजाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी स्त्री म्हणजे आपली सती सावित्री असं आपण म्हणतो. पण या सणामागे एक सुंदर असा निसर्गाचा संदेश पण आहे असं मला वाटतं. कारण आपण वटवृक्षाची पूजा करतो, म्हणजेच वडाच्या झाडाची. झाड आपल्याला उदंड आयुष्य, सुख, समृद्धी आणि मुख्य म्हणजे भरपूर ऑक्सिजन देतं. निसर्गाचा तसा उपकार मानण्याचा आणि पर्यावरणाशी जोडलं जाईल असा एक अप्रतिम सण आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग 7 सुवासिनींची ओटी भरली. हळद, कुंकू, फळे आणि नारळाचा वाण वगैरे देऊन तसं विवाहित स्त्रिया एकमेकांची अखंड सौभाग्य, सुखी संसार आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. वटपौर्णिमा म्हटलं की अनेकांना फक्त वडाची पूजा आठवते, पण प्रत्येक सुवासिनीसाठी हा दिवस त्यापेक्षा खूप खास असतो. कारण सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात, सोबत गप्पा मारतात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद दिले जातात सणामुळे. हा सण फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर त्यामध्ये प्रेम, विश्वास, मैत्री आणि एकमेकांप्रती असलेला आदर जपण्याचा दिवस आहे. तिथून मग सगळी पूजा आटपून आम्ही घरी जायला निघालो. घरी आल्यानंतर गरम गरम भजी करायला मी घेतली. भजी तसे पुरणपोळी सोबत मला फारसे आवडत नाहीत, पण आमच्या आहोंना आवडतात म्हणून मी करत होते. सोबतच पुरणपोळी म्हटलं की आमरसाशिवाय अपूर्णच आहे असं मला वाटतं. तर जून संपत आल्यामुळे आंब्यांचा सीझन संपला होता आणि तसे मला बाजारात रसाचे आंबे भेटले नाहीत, पण जे भेटले मी त्याचाच आमरस बनवायचा प्रयत्न केला. छान ताटं वाढून घेतली, कारण सकाळपासून उपवास होता, सगळ्यांनाच भूक लागली होती. असा आमचा हा वटपौर्णिमेचा आजचा सण झाला. तुम्ही पण मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही तुमचा सण कसा सेलिब्रेट केला. थँक्यू.